वळूया आता पुढील बातमीकडे। भारतातील ज्या त्या धर्माची स्थळे ज्या त्या धर्मातील अनुयायांच्या तसेच धर्मगुरूंच्या ताब्यात आहेत व त्यांच्याकडून त्यांचे देखभाल व संरक्षण होत आहे, परंतु संपूर्ण विश्वाला शांतता व दुःखमुक्तीचा महान संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांना सम्यक संबोधित प्राप्त होणारे स्थळ म्हणजे बुद्धगया आणि या ठिकाणीच महाबोधी विहार आहे। जगातील संपूर्ण बौद्ध अनुयायांचे हे अतिशय पूज्य आणि पवित्र ठिकाण आहे, परंतु या ठिकाणी इतर धर्मातील लोकांनी कब्जा केला असून बौद्ध धम्माच्या विसंगत कृत्य या ठिकाणी केले जात आहे। याकरता बुद्धगया मंदिर अधिनियम 1949 अनुच्छेद 13, 25 आणि 26 अंतर्गत आम्हाला न्याय मिळावा याकरता संपूर्ण देशभर महाबोधी विहार मुक्ती आंदोलन सुरू आहे। नमूद अनुच्छेदांचा जाणीवपूर्वक संबंधित अधिकारी व व्यवस्थापक यांच्याकडून भंग होत असून बौद्ध अनुयायांच्या भावना दुखावण्याचे काम होत आहे। तरी या रास्त मागणीचा विचार होऊन महाबोधी विहार याचा ताबा बौद्धांकडे द्यावा, अन्यथा भारतासहित संपूर्ण जगामध्ये संतापाची लाट पसरेल व याची झळ येथील सामाजिक व्यवस्था अर्थव्यवस्था याला लागेल व त्याची संपूर्ण जबाबदारी या देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री तसेच बिहार राज्याचे मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ यांचे असेल, अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी सांगली यांच्यातर्फे मुख्यमंत्री विहार, राष्ट्रपती भारत सरकार, प्रधानमंत्री भारत सरकार यांना देण्यात आलेले आहे। यावेळी सकल बौद्ध समाज उपस्थित होता।